सजला नवीन नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत घडवला कष्टाने आणि रक्ताने कधी, ज्यांनी भारत घडवला कष्टाने आणि रक्ताने कधी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या देशबांधवांना, आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्यासाठी केवळ सुट्टीचा दिवस नाही तर तो अभिमानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मिळाले. द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ मेअर लॉस्ट डॉक्युमेंट, इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एज. याचाच अर्थ संविधान हे केवळ एक पुस्तक नसून ती आपल्या देशाची जीवनधारा आहे. आज आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, देश पुढे जात आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, आपण चांद्रयान आणि सूर्य मोहिमेपर्यंत पोहोचलो. पण एक विद्यार्थी म्हणून मला आजही एक गोष्टीची खंत वाटते, ती मला या व्यासपीठावरून मांडायची आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्या पवित्र ज्ञान मंदिरात म्हणजे शाळेत शिरणारे गावातील राजकारण. शाळा हे गावाचे हृदय असते आणि मुले त्या गावाचे भविष्य. जेव्हा गटातटाचे राजकारण शाळेच्या गेटमधून आत येते, तेव्हा सरस्वतीच्या या मंदिरात शिक्षणापेक्षा संघर्षाचा आवाज मोठा होतो. जेव्हा शाळेच्या विकास कामामध्ये राजकारण आणले जाते, तेव्हा सर्वात मोठी नुकसान कोणाला होते तर ते आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना. वेन पॉलिटिक्स एंटर्स द स्कूल, क्वालिटी लिव्स द रूम. याचाच अर्थ असा, जेव्हा राजकारण शाळेत शिरते तेव्हा गुणवत्ता वर्गाबाहेर पडते. याची काही दुष्परिणाम मला आज तुमच्यासमोर मांडायचे. जर शिक्षक राजकारणाच्या दबावाखाली काम करू लागले तर ते आम्हाला मुक्त मनाने आणि आनंदाने कसे शिकवतील. गावातील भांडणे जेव्हा शाळेच्या आवारात येतात तेव्हा मुलांच्या मनातही एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होतो. आम्ही इथे मित्र म्हणून शिकायला येतो, पण बाहेरची वातावरण आमची मैत्री तोडण्याचे काम करते. शाळेला मिळणारा निधी किंवा सुविधा जेव्हा माझा गट आणि तुझा गट या वादात अडकतात, तेव्हा आमची शौचालय, आमचे ग्रंथालय आणि आमचे मैदान अपूर्ण राहते. म्हणूनच आज प्रजासत्ताक दिनाच्या साक्षीने मी गावातील सर्व ज्येष्ठांना आणि नेत्यांना हात जोडून विनंती करते की कृपया तुमचे राजकारण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवा, पण शाळेच्या गेटवर मात्र तुमची चपला आणि तुमचे राजकारण दोन्ही बाहेर काढून या. शाळा हे राजकारणाचे आकार नाही तर ते संस्काराचे केंद्र आहे. आम्हाला मतदार म्हणून पाहण्याआधी भविष्य म्हणून पहा. लेट अस बिल्ड अ स्कूल वेअर नॉलेज इज फ्री अँड द माइंड इज विदाउट फेअर. आपण सर्वांनी मिळून ठरवले पाहिजे की गावाच्या विकासासाठी राजकारण करा, पण शाळेच्या विकासासाठी मात्र एकजूट राहा. ज्या दिवशी गावातील राजकारण शाळेबाहेर थांबेल, त्या दिवशी माझ्या गावातील प्रत्येक विद्यार्थी कलाम आणि शिवाजी महाराज बनल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग शपथ घेऊया की संविधानाने दिलेल्या हक्काचा वापर आपण समाजाला जोडण्यासाठी करू, तोडण्यासाठी नाही. आपली शाळा, आपले गाव आणि आपला देश महान बनवूया. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, देश विविध रंगांचा, देश विविध ढंगांचा, देश विविध रंगांचा, देश विविध ढंगांचा, पण शाळेत मात्र असावा रंग फक्त एकोप्याचा, रंग फक्त एक. जय हिंद, जय भारत.